वजन कमी करायचं असेल तर उत्तम आणि संतुलित आहाराशिवाय पर्याय नाही. वेट लॉसमध्ये आहार खूप महत्वाची भूमिका बजावतो. बहुतेक लोक डाएट म्हटलं की कमी खायचं किंवा उपाशी राहायचं असा गैरसमज करून घेतात. परंतु प्रत्यक्षात सर्व पोषक तत्वांचा समतोल प्रमाणात आहारात समावेश असणे म्हणजेच खरे डाएट होय. आणि यामध्ये लठ्ठपणा वाढवणारे काप्स आणि कॅलरीज पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी ते कमी प्रमाणात समाविष्ट करायचे असतात. तुम्ही सुद्धा वेट लॉस डाएट करणार असाल तर तुमचा आहार हा असाच असायला हवा. तर आज मी तुम्हाला काही डाएट प्लॅन देणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला काही डाएट प्लॅन देणार आहे आणि या डाएट प्लॅनमधून शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक तेवढे इंधन अर्थात ऊर्जा मिळते. जर तुम्ही खरंच वेट लॉसचा विचार करत असाल तर 7 दिवसांचा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता. यामुळे तुमचं वजन कमी करण्याचा प्रवास तर सोपा तर होईलच, पण तुमचे आरोग्याला सुद्धा धक्का लागणार नाही. या डाएट प्लॅनमध्ये शरीराच्या गरजेनुसार कार्ब्स, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ किंवा चरबी, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समतोल प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर दिवस पहिलं ब्रेकफास्टमध्ये व्हेज पोहे किंवा ताक तुम्हाला घ्यायचे आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला कोळंबी, सोया बिर्याणी प्लस त्याच्यामध्ये कोशिंबीर तुम्ही घेऊ शकता. तिसरं आहे स्नॅक्स, तुम्ही चुरमुऱ्याची भेळ घेऊ शकता. चौथं आहे रात्रीचं जेवण, त्यामध्ये तुम्ही गव्हाचे नान किंवा तुम्ही पालक पनीर घेऊ शकता. आणि प्रत्येक जेवणात भाज्यांचा समावेश नक्की करा. त्यानंतर आहे दिवस दुसरा. दुसऱ्या दिवशी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये बेसनचा पोळा तुम्ही घेऊ शकता. मूग डाळीचा पोळा हिरव्या चटणीसोबत तुम्ही घेऊ शकता. नंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भात, मुळा करी तुम्ही घेऊ शकता. आणि तिसरं स्नॅक्समध्ये तुम्ही भाजलेले मखाने किंवा शेंगदाणे किंवा तुम्ही चणे घेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये चपाती, मूग तडका किंवा गवारची भाजी तुम्ही घेऊ शकता. आता बघूया दिवस तिसरा. त्यामध्ये तुम्ही ब्रेकफास्टमध्ये तुम्ही व्हेज ऑमलेट प्लस टोस्ट तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चण्याची आमटी आणि त्यासोबत तुम्ही कोबी भात घेऊ शकता. तिसरं आहे स्नॅक्स. स्नॅक्समध्ये तुम्ही खाकरा किंवा तुम्ही फळे घेऊ शकता. आणि रात्रीचं जेवण त्यामध्ये तुम्ही दाल बाटी प्लस हिरवी चटणी प्लस तुम्ही ताक घेऊ शकता. आणि दिवसातून एकदा तरी दही किंवा ताक सेवन करा. त्यानंतर दिवस चौथा, त्यामध्ये तुम्ही ब्रेकफास्टमध्ये झुणका प्लस कुरकुरीत तुम्ही ब्रेड घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मेथी, गार्लिक ब्रेड प्लस तंदुरी चिकन, कढई पनीर किंवा प्लस चिरलेली कोशिंबीर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तिसरं आहे स्नॅक्समध्ये, त्यामध्ये तुम्ही छोले चाट घेऊ शकता. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जिरा राईस, फिश अमृतसरी किंवा पनीर भुर्जी प्लस कट सलाड तुम्ही घेऊ शकता. आता बघूया दिवस पाचवा. पाचव्या दिवसामध्ये तुम्ही ब्रेकफास्टमध्ये मेथी पराठा प्लस हिरवी चटणी किंवा दही घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही व्हेजिटेबल दम बिर्याणी प्लस भेंडी रायता तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर स्नॅक्समध्ये तुम्ही रताळ्याचे चाट तुम्ही घेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची रोटी प्लस मोहरीची भाजी प्लस पनीर टिक्का तुम्ही घेऊ शकता. आता बघूया दिवस सहावा. ब्रेकफास्टमध्ये थालीपीठ प्लस हिरवी चटणी तुम्ही घेऊ शकता. आणि परत दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भात प्लस राजमा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर स्नॅक्समध्ये काजू किंवा फळे तुम्ही घेऊ शकता. नंतर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही रुमाली रोटी प्लस मेथी चिकन किंवा मेथी डाळ तडका तुम्ही घेऊ शकता. दररोज विविध फळांचा समावेश करा. त्यानंतर दिवस सातवा. त्यामध्ये तुम्ही ब्रेकफास्टमध्ये पनीर ओवा पराठा तुम्ही घेऊ शकता प्लस पुदिनाची चटणी तुम्ही घेऊ शकता. नंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही व्हेज पराठा प्लस छोले करी तुम्ही घेऊ शकता. नंतर स्नॅक्समध्ये ढोकळा किंवा फळे तुम्ही घेऊ शकता. आता बघूया रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही मक्याची रोटी प्लस गोबी चना टिक्का मसाला तुम्ही घेऊ शकता. वजन लवकर कमी करण्यासाठी या सर्व गोष्टी करा. त्यामध्ये अजून एक गोष्ट मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी अजून काही टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिली टीप आहे ती म्हणजे अन्न कमी तेलात शिजवा आणि जास्त तेलात तळू नका. दुसरं,
भाज्या व फळांचे अधिकाधिक सेवन करा. त्यानंतर आठवड्यातून किमान 3 वेळा हिरव्या पालेभाज्या खा. त्यानंतर भेळ किंवा दह्यामध्ये जास्त खारट पदार्थ किंवा जास्त फॅट असलेले पदार्थ जसे की भुजिया किंवा बुंदी घालणे टाळा. त्यानंतर दिवसातून 2 कपपेक्षा जास्त कॉफी किंवा चहा घेऊ नका. रिकामे पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. त्यानंतर रात्रीचे जेवण आणि झोपण्यात किमान 3 तासांचे अंतर ठेवा. दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिया. दररोज जास्तीत जास्त चाला. झोपेतून उठल्यावर रोज 1 ग्लास कोमट पाणी प्या. भूक लागली असेल तरच खा. तर हा जो डाएट प्लॅन आहे हा उत्तर भारतीय लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आलेला आहे. तसेच हा आहार तुमची उद्दिष्टे, तुमची जीवन अवस्था, लिंग, आरोग्य समस्या यावर अवलंबून असून त्यानुसार ते बदलू शकतो. आणि हा जो आहार केवळ चवीची तडजोड न करता तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावा म्हणून त्या दृष्टीने डिझाईन केलेला आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारचा उपचाराचा दावा केला गेलेला नाही आहे. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.